जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी सर्कलमध्ये लहान मोठ्या नदी, ओढे, नाल्यावर शेतकऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य कोल्हापुरी गेटेड बंधारे बांधण्यात आले। त्या बंधाऱ्यांना अद्यापही लोखंडी गेट बसवले नसून बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा होत नसून बंधाऱ्याजवळ रुंदीकरण आणि खोलीकरण कागदावरच केल्याचं पाहणीतनं समोर आले। तळणी आणि परिसरातील गावखेड्यातील नदी, ओढा आणि नाल्यावर क्षमतेप्रमाणे कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले। कोल्हापुरी बंधाऱ्याच्या निर्मितीतनं पावसाचं वाहून जाणारं पाणी अडवून जिरवून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत शासनानं कोट्यवधींचा निधी खर्चानंतरही पावसाचं पाणी जसं आलं तसं वाहून गेलंय। त्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाहीये। बहुतांश कोल्हापुरी गेटेड बंधारे केवळ निधी लाटण्यासाठी उभारले जात असल्याचं धक्कादायक चित्र पाहणीतनं समोर आलंय। या सर्व गैरप्रकारांची 3 सदस्यीय समिती नेमून जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पाहणीतून धक्कादायक चित्र समोर आलंय। तळणी परिसरातील वडगाव सरहद्द, तळणी आणि देवठाणा या शिवारातनं सरस्वती नदी वाहते। या नदीवर उजव्या बाजूला जालना जिल्ह्यातील शेती तर डाव्या बाजूला बुलढाणा जिल्ह्यातील शेतीचा समावेश आहे। विशेष म्हणजे या नदीवर जालना आणि बुलढाणा जिल्ह्यातून निधीतील तब्बल डझनभर बंधारे बांधण्यात आले, तर दोन्ही बंधाऱ्यामध्ये 1 किलोमीटर एवढं सुद्धा अंतर नाही। तर वडगाव सरहद येथील राष्ट्रीय महामार्गाजवळील भगवान डोईफोडे यांच्या शेतातील कोल्हापुरी बंधाऱ्याला लोखंडी गेट बसवण्यासाठी चारी नाही, त्यामुळं गेट बसवण्याचा प्रश्नच नाही। खोलीकरण आणि रुंदीकरण कागदावर दिसून येत आहे। मुद्रा आणि जलसंधारण विभागाच्या मंत्र्यासह अभियंत्यांना टक्केवारी देऊन संबंधित गुत्तेदारांनी निकृष्ट दर्जाचं नियमबाह्य कोल्हापुरी गेटेड बंधारे बांधून कोटींचा निधी हडपल्याचं वास्तव चित्र आहे। विशेष म्हणजे तळणी आणि परिसरातील एकाही कोल्हापुरी गेटेड बंधाऱ्यामध्ये सद्यस्थितीमध्ये पाणीसाठा नाही आहे, हे विशेष। खाली बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आलेली, मात्र या बंधाऱ्याला अद्यापही गेट बसवण्यात आलेले नाही। मग नेमका या बंधाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्न आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।